बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोकणातून आहे। सिंधुदुर्गच्या मालवण चिवला बीच इथे रात्री अभूतपूर्व घटना पाहायला मिळाली। अचानक तारली माशांचा लाखोंच्या संख्येने किनारपट्टीवरती यायला सुरुवात झाली। अचानक किनाऱ्यावरती माशांचे येणं पाहून सर्वच जण थक्क झाले। मत्स्य खवय्यांमध्ये मोठ्या संख्येने चिवला बीच इथे तारली माशांना पकडण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे अनेकांची मात्र करमणूक सुद्धा झाली होती। पहाटे किनाऱ्यावरती फिरायला गेलेल्या अनेकांनी हा अनुभव घेतला। गुरुप्रसाद दरवी या घटनेसंदर्भातली माहिती देतात। गुरुप्रसाद, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? नक्कीच तृप्ती, एकंदरीत आपण ज्या ठिकाणी पाहतोय सध्या जे वातावरण जे आहे ते कुठेतरी 43, 44, 45 असं डिग्री सेल्सिअस जात आहे। म्हणजे राज्यात पूर्णपणे सगळीकडे आपण पाहतोय उष्णतेचं फार प्रमाण वाढलेलं आहे। आणि ही घटना असं काय नवीनच अशी नाही की समजा वेंगुर्ला असेल, इतर मालवण असेल, देवगड असेल, या ठिकाणी सुद्धा अशा तारलीच्या छोटे छोटे मासे असतात ते मात्र समुद्राच्या किनारी येतात आणि किनारी आल्यानंतर त्या फार तिथं उड्या मारताना पाहायला मिळतात। हीच अगदी पहाटेची वेळ होती आणि पहाटेच्या वेळी काही पर्यटक जे असतात ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असतात आणि जाता जाता मात्र पर्यटकांना हे सगळं जे अगदी कुतूहल पाहायला मिळालं आणि तिथले पर्यटक जे आहेत ते पण फार प्रसन्न झाले म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर, कारण नव्यानंच असं त्यांना हे मासे उडताना ते पाहायला मिळालं आणि माशांचा खच जो आहे तो तारली मासे जे छोटे आहेत ते मात्र इथे उडताना समुद्रातून पाहायला मिळाले। म्हणजे कुठेतरी एकंदरीत समुद्रामध्ये होणारे जे बदल आहेत, वातावरणामुळे होणारे जे बदल आहेत त्यामुळे सुद्धा अशा घटना घडू शकतात। निश्चित गुरुप्रसाद, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।